नमस्कार मित्रांनो, SSC-GDचा रिझल्ट लागलेला आहे लेखीचा. जे आता लेखीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांना आता फिजिकलला बोलवलं जाणार आहे. लेखीचा आपण किती विद्यार्थी लेखीमध्ये पास झालेले आहेत, मेल फिमेल, याचा डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर वर आय बटनामध्ये लिंक देतो, तिथे जाऊन पहा. आणि त्याची शॉर्ट लिस्ट कट ऑफ किती लागला हे पण डिटेलमध्ये आपण त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. जाती वाईज कॅटेगरी वाईज त्याचा कट ऑफ किती लागला याचा पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. नसेल पाहिला तर वर आय बटनामध्ये लिंक देतो, तो पण तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. ह्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो फिजिकल किती आहे, आता लेखीमध्ये जे सिलेक्ट झाले त्यांना फिजिकल किती आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. हाईट किती आहे, रनिंग किती आहे, सर्व डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना, जवळपासच्या सर्वांना लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना याची माहिती भेटून जाईल. आणि त्याच्यासोबतच मेडिकललाच ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहेत. ते पण डॉक्युमेंट इम्पॉर्टंट काय आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तर तुम्ही डॉक्युमेंट आपण कोणत्या इम्पॉर्टंट आहेत त्या पाहणार आहोत. त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि आपल्या मित्रांना लिंक शेअर करा, म्हणजे त्यांना माहिती भेटून जाईल. चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हे पहा, इथं दिलेलं आहे पहा, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट PET आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट PST. PET आणि PST यामध्ये थोडासा फरक आहे. तो PET मध्ये तुम्हाला रनिंग ते PETमध्ये घेतलं जाते आणि PSTमध्ये तुमची हाईट, वेट, चेस्ट चेक केली जाते. चला तर आपण त्याची डिटेलमध्ये माहिती पाहूया. हे पहा मित्रांनो, खाली दिलेलं आहे, डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. पहा, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट PET कॅन्डिडेट्स हॅव टू क्लिअर द रेस विदिन द फॉलोइंग टाइम्स लिमिट. पहा, मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटर इन 24 मिनिट्स, 5 किलोमीटर तुम्हाला 24 मिनिटात कव्हर करायचं आहे. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी, मुलींसाठी 1.6 किलोमीटर इन 8.5 मिनिट्स, म्हणजे तुम्हाला 1600 मीटर 8.5 मिनिटात मुलींना कव्हर करायचं आहे. रिमार्क्स काय दिलेले, फॉर कॅन्डिडेट्स अदर दॅन दोज बिलॉंगिंग टू लडाख रिजन. हे फिजिकल जे आहे ते लडाख व्यतिरिक्त रिजनमध्ये राहतात. ते म्हणजे आपल्यासाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, मुलींसाठी 1600 मीटर रनिंग आहे. आणि जे लडाख रिजनमध्ये राहतात, इथं बघा दुसरं दिलेलं आहे, फॉर कॅन्डिडेट्स फॉर लडाख रिजनवाल्यांसाठी, मुलांसाठी, मेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर इन 6.5 मिनिटात, लडाख रिजनवाल्यांसाठी 1600 मीटर 6.5 मिनिटात पळायचं आहे. आणि मुलींसाठी 800 मीटर इन 4 मिनिट्स, लडाख रिजनमधल्या मुलींना 800 मीटर 4 मिनिटात कव्हर करायचं आहे. हे वरचं आपलं विदाऊट, म्हणजे जे लडाख रिजनमध्ये येत नाही त्यांच्यासाठी, आपल्यासाठी 5 किलोमीटर रनिंग आहे मुलांना, आणि मुलींना 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटात. आणि खालची आहे जे लडाख रिजनमध्ये येतात त्यांच्यासाठी हे खालचं फिजिकल आहे. तर खाली हाईट, वेट किती आहे ते पाहूया आपण. हे पहा, इथं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, आता PST, आपण आधी PET पाहिलं. फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट आर ॲज फॉलोज. खाली पाहता, हाईट किती आहे, मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट आहे. फ्यू कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स आर अलाउड रिलॅक्सेशन इन हाईट्स मेन्शन्ड अबव. रिलॅक्स्ड स्टँडर्ड ऑफ हाईट फॉर सच कॅन्डिडेट्स ॲज फॉलोज, म्हणजे ज्यांना आरक्षण आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीत त्यांना खाली दिलेलं आहे, ते पण आपण पाहूया. आता खाली रिलॅक्सेशन दिलेलं आहे हाईटमध्ये. इथे पहा, रिलॅक्सेशन फॉर ऑल कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल ट्राईब्स, त्यांना 162 सेंटीमीटर हाईट आहे. फिमेल कॅन्डिडेट्सचा 150 सेंटीमीटर हाईट आहे. ऑल शेड्यूल्ड ट्राईब्स कॅन्डिडेट्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न स्टेट, जे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये येतात, त्यांना मेल कॅन्डिडेट्सला फक्त 157 सेंटीमीटर हाईट आणि फिमेलला 147 सेंटीमीटर हाईट. ऑल शेड्यूल्ड ट्राईब्स कॅन्डिडेट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट अफेक्टेड डिस्ट्रिक्ट, ज्या एक्स्ट्रीमिस्ट अफेक्टेड डिस्ट्रिक्टमध्ये येतात त्यांना 160 मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल 147.5 सेंटीमीटर. डी कॅन्डिडेट्स फॉलोइंग इन द कॅटेगरीज ऑफ गरवालीज, कुमानीज, डोगराज, मराठाज अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द स्टेट्स. आता जे डोगराज, मराठाज आहेत त्यांना मेल कॅन्डिडेटसाठी 165 सेंटीमीटर हाईट आणि फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट आहे. आता खाली पहा, कॅन्डिडेट्स होलिंग फ्रॉम द नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम अँड त्रिपुरा. हे यामध्ये जे कॅन्डिडेट्स येतात, मेल कॅन्डिडेटसाठी 162.5 सेंटीमीटर आणि फिमेलसाठी 152.5 सेंटीमीटर. खाली कॅन्डिडेट्स हॉलिंग फ्रॉम गोरखा टेरिटोरियल ॲडमिनिस्ट्रेशन comprising of the 3 subdivisional of Darjeeling district, namely Darjeeling, Kalimpong and Kuseong, and includes the following Mauzaz subdivision of the district. खाली पूर्ण हे दिलेले आहे पहा. एक लोहाग्रह टी गार्डन, लोहाग्रह फॉरेस्ट, रांगमोहन, बराचेंगा, पनीघाटा, सुकना पार्ट 1, पंतापती फॉरेस्ट, सिटोंग फॉरेस्ट, सिओक हिल फॉरेस्ट, सिओक फॉरेस्ट,
छोटाचेना, निपानिया यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये जे येतात अरुणाचल प्रदेशमधल्या, त्यांना मेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट आहे आणि फिमेलसाठी 152.5 सेंटीमीटर हाईट आहे फक्त. खाली चेस्ट, छाती किती लागते ते दिलेले आहे पहा. मेल कॅन्डिडेट्स शुड हॅव फॉलोइंग स्टँडर्ड्स ऑफ टेस्ट मेजरमेंट्स अनएक्सपांडेड म्हणजे छाती न फुगवता, छाती न फुगवता 80 सेंटीमीटर पाहिजे आणि मिनिमम एक्सपान्शन 5 सेंटीमीटर म्हणजे छाती फुगवून तुमची 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे, म्हणजे 80 ची 85 सेंटीमीटर झाली पाहिजे. ओके. खाली पहा, फ्यू कॅटेगरीज ऑफ कॅन्डिडेट्स आर अलाउड रिलॅक्सेशन. काही कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांना कॅन्डिडेट्सना चेस्टमध्ये रिलॅक्सेशन आहे. रिलॅक्स्ड स्टँडर्ड ऑफ चेस्ट मेजरमेंट ऑफ सच कॅन्डिडेट्स आर फॉलोज. खाली पहा, रिलॅक्सेशन दिलेलं आहे. रिलॅक्सेशन ऑल कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू शेड्यूल ट्राईब्समधल्या कॅन्डिडेट्सला 76 सेंटीमीटर आहे न फुगवता आणि फुगवून 5 सेंटीमीटर म्हणजे 76 + 5 81 सेंटीमीटर झाली पाहिजे. खाली बी कॅन्डिडेट्स फॉलिंग इन द कॅटेगरीज ऑफ गरवालीज, कोमॉनीज, डोगराज, मराठाज अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द स्टेट्स यांना 78 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगून +5 म्हणजे 83 सेंटीमीटर फुगून पाहिजे. आता हे आपण पूर्ण फिजिकल किती आहे, हाईट किती आहे, रनिंग काय आहे, डिटेलमध्ये आपण रिलॅक्सेशन काय आहे, कोणत्या कॅटेगरीजमधल्या विद्यार्थ्यांना किती रिलॅक्सेशन आहे, डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. आता खाली आपण वेट पहा, वेट किती आहे, प्रोपोर्शनेट टू हाईट अँड एज ॲज पर मेडिकल स्टँडर्ड म्हणजे तुमचं वेट हे हाईटच्या मापात पाहिजे. ते मेडिकल वेळेस तुमचं फिजिकलला वेट चेक केलं जाणार, हाईटच्या मापात तुमचं वेट पाहिजे. आता आपण मेडिकल एक्झामिनेशन काय आहे ती पाहूया. ते पहा, मेडिकल एक्झामिनेशन कॅन्डिडेट्स विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर डिटेल मेडिकल एक्झामिनेशन DME फ्रॉम द पूल ऑफ कॅन्डिडेट्स हू क्वालिफाईड PET म्हणजे जे विद्यार्थी फिजिकलमध्ये PET PSTमध्ये सिलेक्ट होतील त्यांना त्यांची मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाणार आहे. आता मेडिकल एक्झामिनेशन वेळी इथे पहा, ॲट द टाईम ऑफ DME फॉलोइंग डॉक्युमेंट्स विल बी व्हेरीफाईड. तुमची मेडिकल वेळेसच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर कोणत्या तुम्हाला डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहेत त्या आपण पाहूया. तुम्हाला मेडिकलला जाताना डॉक्युमेंट ह्या घेऊनच जायचे आहेत. तुमची मेडिकल एक्झामिनेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतरच मेडिकल होणार आहे. तर पहा, इथं पहिलं डॉक्युमेंट दिलेलं आहे तुमचं मॅट्रिक्युलेशन सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट टू प्रूव्ह एज, नेम अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं मॅट्रिक्युलेशनचं 10वी 12वीचं सर्टिफिकेट, त्याच्यावर नेम एज डिक्लेअर केलेलं असेल. 10वी 12वीचं सर्टिफिकेट तुमचं पाहिजे. आता दुसरे डॉक्युमेंट पहा, खाली पहा, डॉमसाईल सर्टिफिकेट, तुमचं डॉमसाईल डिस्ट्रिक्टचं सर्टिफिकेट पाहिजे. परमनंट रेसिडेन्स सर्टिफिकेट PRC इश्यूड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी, तुमचं डॉमसाईल सर्टिफिकेट किंवा PRC पाहिजे, दोन्हीपैकी एक. खाली व्हॅलिड NCC सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल म्हणजे ज्यांचे NCC झालेले आहे त्यांना मार्क वाढवून म्हणजे रिलॅक्सेशन पाहिजे मार्कामध्ये त्यांना NCC सर्टिफिकेट पाहिजे आहे. आता खाली सर्टिफिकेट फॉर सर्विंग डिफेन्स पर्सनल इन द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड ऑन सेक्शन 3 फॉर नोटीस. डिफेन्स पर्सनल आहे त्यांना सेक्शन 3चं फॉर सर्टिफिकेट पाहिजे. खाली आता अंडरटेकिंग इन द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड इन सेक्शन 4 फ्रॉम एक्स सर्व्हिसमॅन जे आहेत त्यांच्यासाठी सेक्शन 4चं सर्टिफिकेट पाहिजे. आता खाली कास्ट सर्टिफिकेट ॲज ॲप्लिकेबल ज्यांना इन द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड ॲट सेक्शन 5, 6, 7 ऑफ द नोटीस फ्रॉम कॅन्डिडेट सिकिंग रिझर्वेशन एज रिलॅक्सेशन. कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ज्यांना एज रिलॅक्सेशन पाहिजे त्यांना कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. सर्टिफिकेट फ्रॉम कॅन्डिडेट्स हू विश विल रिलॅक्सेशन इन चेस्ट हाईट मेजरमेंट ॲज प्रिस्क्राइब्ड ऑन सेक्शन 8 ऑफ द नोटीस. आता तुम्हाला OBC सर्टिफिकेट सेंट्रलचं पण सर्टिफिकेट पाहिजे आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टरचं पण सर्टिफिकेट पाहिजे. तर सर्टिफिकेट फ्रॉम डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट कलेक्टर किंवा तहसीलमधलं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे आणि सेंट्रलचं OBC पण सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. खाली नेटिव्हिटी आयडेंटिटी सर्टिफिकेट बाय वेस्ट पाकिस्तानी रिफ्युजी इन द फॉर्मॅट प्रिस्क्राइब्ड ऑन सेक्शन 12 ऑफ नोटीस. जे वेस्ट पाकिस्तानी रिफ्युजी आहेत त्यांना सेक्शन 12चं सर्टिफिकेट पाहिजे, नोटीस पाहिजे. आता इथं खाली पहा, इथं पहा, या डॉक्युमेंटपैकी तुमच्याकडं एक तरी डॉक्युमेंट पाहिजे. एक तर आधार कार्ड पाहिजे, आधार कार्डची प्रिंटआउट ऑफ आधार कार्ड पाहिजे किंवा वोटर ID कार्ड पाहिजे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे किंवा पॅन कार्ड पाहिजे, खाली पण दिलेलं आहे, किंवा पासपोर्ट पाहिजे तुमचा एक तर, नाहीतर ID कार्ड इश्यूड बाय युनिव्हर्सिटी कॉलेज स्कूलचं पाहिजे.
त्याच्यानंतर एम्प्लॉई ID कार्ड, गव्हर्नमेंट PSUचं किंवा एक सर्व्हिसमॅन डिस्चार्ज बुक इश्यू बाय मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचं, एनी अदर फोटो बिअरिंग ID कार्ड इश्यूड बाय द सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट, याच्या ह्या डॉक्युमेंटपैकी तुमचं एक तरी तुमच्याकडे पाहिजे. ओके, आता आपण डिटेलमध्ये माहिती पाहिलेली आहे. फिजिकल काय आहे, तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत हे डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. ही SSCGDची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. याची PDF मी आपल्या ऑल इन वन गणेश या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे PDF डाउनलोड करा. आणि त्यासोबतच मित्रांनो, आपल्या ऑल इन वन गणेश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारची घंटी नक्की ऑन करायची, म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन भेटून जाईल. आणि त्यासोबतच आपले आधीचे व्हिडिओ नक्की पाहून घ्या. लिस्ट कशा पाहायच्या, किती कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत लेखीमध्ये, कट ऑफ किती लागले आहे, त्याच्यामध्ये आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. कट ऑफचा आणि लिस्टचा सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहून घ्या. चला तर मित्रांनो, भेटूया परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.